विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न बघा आपल्या एका सबस्क्रायबरने विचारलेला आहे. विद्यार्थीच आहे, त्यांनी विचारलंय की जर त्रिकोण SHR समभुज त्रिकोण SVU आहेत आणि SHR मध्ये SH 4.5 सेमी, HR 5.2 सेमी, SR 6.8 सेमी आणि SH छेद SV बरोबर 3/5 असेल तर त्रिकोण SVU काढा. इंग्लिश मध्ये असेल तर ट्रायंगल SHR similar to triangle SVU and in triangle SHR, SH is 4.5 centimeter, HR is 5.2 centimeter, SR is 6.8 centimeters and SH upon SV is equal to 3/5. Then draw triangle SVE. आता बघूया आपण एक एक स्टेप याची करूया. दोन्ही त्रिकोण बघा, S दोघांमध्ये कॉमन आहे म्हणजे दोन्ही एकत्रच काढायचे. ठीक आहे, पहिली स्टेप. मग एका त्रिकोणाच्या सगळ्या बाजू दिलेल्या आहेत आपल्याला. आधी आपण तो त्रिकोण काढायचा आणि मग त्याला लागून आपल्याला हा त्रिकोण काढायचा आहे. पहिले आपण याची कच्ची आकृती काढूया. आता बघा इथे जे गुणोत्तर दिलंय SH SV, मग हा SH आपल्या पायथ्याला आला पाहिजे. SH आणि इकडे वरती V. SHR असेल तो, सॉरी R. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. SH दिलाय 4.5, HR 5.2 आणि SR 6.8. ठीक आहे, ही कच्ची आकृती आहे. ही अगोदर आपण आकृती काढून घेऊया, त्रिकोण काढून घेऊया. त्रिकोण कसा काढता येईल? खूप सोपं आहे. मी पेननेच आकृती काढणार आहे. आपण स्केल वरती काय करूया, इथे बघा आता ही आकृती काढताना तुम्हाला एकदम पेजच्या थोडं वरती मधोमध हे थोडं वरती आकृती घ्यायची. आपला पाया येणार आहे SH जो आहे 4.5. हा झाला आपला SH 4.5. आता आपण काय करूया, कर्कटक मध्ये इथे पण मी पेनच लावलाय. 6.8 अंतर घेऊया SR काढण्यासाठी. मग हा 0 आणि हा 6.8 अंतर आहे. इथे ठेवूया. वरती एक मोठा कंस टाकूया कारण आपल्याला माहिती नाही दुसरा कंस कुठे येणार आहे. नंतर RH आपला आहे 5.2. कर्कटक ठेवूया आणि 5.2 अंतर घेऊया. ठीक आहे, हे 5.2 अंतर मी घेतलंय बघा. आणि हा इथे वाटलेच मला छोटा पडेल. हा 5.2. पुन्हा एकदा मी 6.8 घेतो आणि तो त्याला वाढवतो कंसाला. मग हे 6.8 अंतर आहे. या कंसाला आपण थोडं पुढे वाढवूया. ठीक आहे, दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदले तो आपला R बिंदू असेल. मग हा आपला R बिंदू आपल्याला मिळाला. आपण त्रिकोण काढून घेऊया. अशा प्रकारचा पहिला त्रिकोण येणार आहे RSH किंवा SHR. आपल्याला काढायचा आहे SVU. आता इथे बघूया आपण गुणोत्तर काय दिलंय. SH छेद SV बरोबर 3/5. 5 मोठी संख्या आहे. आता आपल्याला काय करायचंय, S कॉमन पॉइंट आहे. इथे तुम्हाला 60 मापाचा कोण काढायचा आहे. माझ्याकडे कोण मापक नाहीये त्यामुळे मी अंदाजित 60 मापाचा कोण इथे काढतोय. अंदाजित पण चालेल पण तुम्ही अंदाजित काढू नका. हा झाला माझा अंदाजित 60 मापाचा कोण. ठीक आहे, अंदाजित मी काढलाय कारण माझ्याकडे कोण मापक नाहीये. आता आपल्याला काय करायचंय की कर्कटक मध्ये अंदाजित अंतर घ्यायचंय. 1.5 सेमी किंवा 2 सेमी घ्या. ओके, आणि आपली मोठी संख्या इथे किती आहे, 5 आहे. त्यामुळं S वर ठेवून तुम्ही पहिला कंस टाका. पहिल्या कंसावर ठेवून दुसरा कंस, दुसऱ्या कंसावर ठेवून तिसरा कंस, तिसऱ्यावर ठेवून चौथा आणि चौथ्यावर ठेवून 5वा कंस टाकायचा. असे आपण काय केले, एकूण 5 कंस टाकले S वर ठेवून. आता हे 5 कंस जे आपले असतील ते काय असतील, S1, S2, S3,
S4 आणि S5. आपला हा SH आहे, इथे बघा SH बरोबर 3 आहे, म्हणजे S3 हा H ला कनेक्ट होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मग S3 आपण काय करूया, H ला इथे कनेक्ट करूया. ठीक आहे. आता हा H5 जो आहे तो कुठे कनेक्ट होतोय, तिथे कुठेतरी बाहेर कनेक्ट होणार आहे, म्हणून मला SH थोडासा इकडे वाढवावा लागेल. SH ला आपण वाढून घेऊया. ठीक आहे, बघा SH वाढवलं. आता आपल्याला काय करायचंय की S5 ला इथे कनेक्ट करायचे कुठेतरी, त्यामुळे हा कोण आणि हा कोण सेम काढायचा आहे, एकरूप काढायचं. मग सोपं आहे, कर्कटक मध्ये अंदाजित अंतर घेऊया आपण आणि इथे कर्कटक ठेवूया S3 वरती, कंस टाकूया. त्याच मापाचा कोण S5 वर ठेवून असा टाकूया की तो बाहेर येईल. ठीक आहे. आता आपण काय करूया की हा पॉइंट आणि हा पॉइंट म्हणजे दोन्ही कंस जे आहेत, कंस दोन ठिकाणी छेदतात, ते अंतर मी घेतलं आणि इथं टाकून फक्त हा कंस टाकला, म्हणजे मला इथे पॉइंट मिळाला. हा पॉइंट आपण काय करूया, जोडून घेऊया S5 ला. मग S5 आणि आपला हा पॉइंट, हे दोन्ही आपल्याला काय करायचे, जोडायचे आणि रेषा तशीच वाढवत पुढे निघून जायचे. पुढे आपण गेलो, आपला हा रेषाखंड जिथे छेदला तो आपला कुठला बिंदू असेल, SV असेल, म्हणजे V बिंदू आपल्याला मिळाला. ठीक आहे, एवढं आपलं काम झालेलं आहे. पुढे आता मला दुसरा बिंदू शोधायचा आहे U. तर जसा V मला बाहेर मिळाला, U पण बाहेरच मिळणार आहे, त्यामुळे मला ही रेषा वाढवावी लागेल. द सेम टेक्निक जी इथे आपण वापरली, इथे दोघांमध्ये वापरायचे. कर्कटक घ्या, H वर ठेवा, कंस टाका, तेवढाच कंस V वर ठेवून टाका. असा टाकायचा की तो आतल्या कंसाला कापला पाहिजे. आता हे अंतर घेऊया, हे आणि हे अंतर, आणि इथे ठेवून काय करायचंय, कंस टाकायचं. पॉइंट मिळाला, हा पॉइंट मिळाला, हा पॉइंट असा जोडायचा की ती रेषा सरळ वरती जायला पाहिजे. आणि ही रेषा वर जाऊन जिथे छेदली तो आपला असेल बिंदू U. आणि अशा प्रकारे आपला त्रिकोण SVU आपल्याला मिळाला. मी थोडा झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला पूर्ण आकृती दिसेल. मला तुम्हाला इथे पूर्ण आकृती सुद्धा अशा प्रकारे आपण ही पूर्ण आकृती काढलेली आहे. ही आकृती महत्वाची आहे, परीक्षेला अशी आकृती येते आणि ती 3 किंवा 4 मार्काला येते. ठीक आहे, आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. अजून एखादा प्रश्न तुम्हाला हवा असेल तर मी तो तुम्हाला सोडून दाखवेन.